वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ तुम्ही कशी आठवण ठेवणार? वर्तमान काळामध्ये क्रियापदाचं पहिलं रूप येतं, इंग्लिश बाबतीत सांगतो. भूतकाळामध्ये क्रियापदाचं दुसरं रूप येतं. भविष्य काळामध्ये विल शब्द येतो आणि क्रियापदाचं पहिलं रूप येतं. ही माहिती तुम्ही लक्षात घ्याल तर तुमची काळांची वाक्ये चुकणार नाही. आणि बहुतांश वेळा लोक काळांच्या चुका करतात, गंमत केल्यासारख्या चुका करतात. म्हणजे त्यांना म्हणायचं असतं मी सकाळी 5ला उठतो आणि लिहितील मी सकाळी 5ला उठलो किंवा दुसरंच काहीतरी लिहितील जे की वाक्य पण होणार नाही. उदाहरणार्थ श्याम झोपला म्हटलं तर वाक्य होईल, पण श्याम झोपली, सीता आला असं काहीतरी विचित्र आपण बोलत असलो तर वाक्यच होणार नाही. पण अगदी इंग्रजीची अशी वाक्य आपण वापरतो आणि समजतो की आपल्याला व्यवस्थित इंग्रजी येते. तसं नाही. व्यवस्थित वाक्य येण्यासाठी या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या. तुम्हाला जर वर्तमान काळाचं सांगायचं असेल, सध्याची गोष्ट सांगायची असेल तर तुमच्या वाक्यामध्ये पहिलं रूप दिसलं पाहिजे. आणि हे पहिलं रूप सेकंड नंबरवरच येतं. म्हणजे कसं? मी अभ्यास करतो. आता मी अभ्यास करतो तुम्ही बोलत असाल तर मी साठी शब्द आहे आणि अभ्यास करतो वर्तमान काळ, तर वर्तमान काळासाठी शब्द पहिलं स्टडी. तुम्हाला जर म्हणायचं असेल मी अभ्यास करतो आय स्टडी, मी इंग्रजीचा अभ्यास करतो आय स्टडी इंग्लिश असं तुम्हाला म्हणते. या उलट तुम्हाला जर म्हणायचं असेल मी अभ्यास केला, आता मी अभ्यास केला जेव्हा तुम्ही सांगत आहात तर तुमची क्रिया झालेली आहे, तर तशा वेळेस तुम्हाला वापरावं लागतं सेकंड फॉर्म. सेकंड आणि थर्ड फॉर्म बनवण्यासाठी जसं मी तुम्हाला म्हटलं काय लावायचं असतं? ईडी. म्हणजे स्टडीचं काय होऊन जाईल? स्टडी. स्टडी मध्ये ईडी लावताना व्हायचं आई मला लिहावं लागलं. स्पेलिंग बद्दलचे हे नियम 13व्या पुस्तकात छापलेले आहेत. स्पेलिंग नावाच्या प्रकरणामध्ये जेव्हा तुम्ही 13व्या पुस्तकात जाल त्याच वेळेस वाटल्यास अभ्यास करा. थोडेफार तात्पुरती ईडी वगैरे लावण्याबद्दल स्पेलिंगचे जे बदल होतात ते 7व्या पुस्तकात दिलेले आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही सांगत आहात मी अभ्यास करतो, तुमचं वाक्य आहे आय स्टडी. मी अभ्यास केला म्हणायचं तर आय स्टडी. म्हणजे फक्त इतकी किरकोळ गोष्ट आहे की झालेल्या गोष्टींसाठी तुम्हाला नुसतं ईडी जोडायचं, तर मग वाक्य आपण चूक बोलायलाच का पाहिजे? मी प्रयत्न केला आय ट्राईड. आता ट्रायचं ट्राईड म्हणायचंय, नुसतं ईडी लावायचंय. मी पास झालो, मी साठीचं आई, पास झालो म्हणजे त्याला ईडी जोडायचं, फक्त आय पास्ड म्हणायचं. मी विचारलं आय आस्क्ड म्हणायचं. आठवण राहत नसेल 25 वाक्य बनवा त्यांची, 50 वाक्य बनवा त्यांची, नुसतं ईडी जोडून लिहा. एक शब्द सुरुवातीला लिहा जो सुरुवातीचा असेल, मी, तो, तुम्ही वगैरे सारखा शब्द, आणि त्याच्यानंतर क्रियापदाला ईडी लावा. मी स्वीकारलं, काय म्हणणार तुम्ही? मी साठीचं आहे. स्वीकारण्याचा शब्द अक्सेप्ट. आता एवढंच जर मी म्हटलं आय अक्सेप्ट तर याचा अर्थ काय होईल? मी स्वीकारतो. वर्तमान काळामध्ये मराठीमध्ये तो येतं. काळांचा चार्ट जेव्हा तुम्ही पूर्ण कराल बुकलेटमध्ये, तिथे मराठीमध्ये शेवटी काय येतं ते पण तुम्हाला लिहायचं. त्याच्या आधीची तिथे दिलेली माहिती तुम्ही वाचून घ्या, तुम्हाला कळेल ते. म्हणजे मराठीचं वाक्य जेव्हा वर्तमान काळाचं असतं तर ते तो वर संपतं. अभ्यास करतो, बोलतो, खेळतो, येतो, जातो असं तो वर संपतं. आणि अभ्यास केला, पोहोचला, गेला, आला असं लावर जर संपलं तर तो भूतकाळ असतं. मग त्या ला साठी इंग्लिशमध्ये काय लागतं? ईडी लागतं. ला साठी ईडी लागतं. एवढं जरी तुम्ही समजून घ्याल तरी तुम्हाला पास्ट टेन्स कळलं. अक्सेप्टचं काय करावं लागणार होतं मग? आय अक्सेप्टेड. मी स्वीकारलं. मी पोहोचलो म्हणायचं असेल तर काय होईल? आय रीच्ड. आता पहा, या सगळ्या वाक्यामध्ये काय केलंय मी? फक्त पास्ट टेन्स साठी त्याचं सेकंड फॉर्म बनवलं. साध्या काळाची वाक्य आहे, हे साधे काळ आहेत तुमच्या समोरचे. काळ चालू पण असतात, त्याच्यात चालू क्रिया असते. साध्या काळाची वाक्य सगळ्यात जास्त आपण बोलतो आणि साधे काळ इतके साधे आहेत. आता हेच समजा फ्युचर असतं तर फ्युचरमध्ये तुम्हाला दिसतंय की वर्तमान काळ आणि भविष्य काळ दोन्ही जवळपास सारखेच आहेत, दोघांमध्ये विशेष फरक नाही. इथे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, इथे पण क्रियापदाचं पहिलं रूप आहे. जोडीला काय वाढलं? नुसतं विल. मी अभ्यास करतो
तुमचं वाक्य काय होतंय? आय स्टडी. तेच जर म्हणायचं असेल मी अभ्यास करेन, मी अभ्यास करणार, तर हे काय आहे? फ्युचर. काय वाढवायला पाहिजे तुम्ही? नुसतं विल. पहा, तुमच्या समोरच्या सगळ्या वाक्यामध्ये फक्त ही ईडी मी काढून टाकेन आणि फक्त त्याच्यामध्ये काय करेन? विल वाढवेन. मी पास होईल म्हणायचं असेल तर तुमचं वाक्य होईल आय विल पास. मी विचारेन आय विल आस्क. मी जिंकेन आय विल विन. मी खेळेन आय विल प्ले. म्हणजे नुसतं विल वाढवायचं. मी खेळतो तुम्ही म्हणत असाल तर तुमचं वाक्य आहे आय प्ले. आणि मी खेळलो म्हणायचं असेल तर तुमचं वाक्य आहे आय प्ले. आणि मी खेळणार म्हणायचं असेल तर तुमचं वाक्य आहे आय विल प्ले. इतका किरकोळ फरक आहे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आणि जर आपल्याला मग असं वाटत असेल की मला काळांचा गोंधळ होतो, तर दुसराच गोंधळून जाईल काय बोलत आहोत आपण त्या पद्धतीचं. इतकं सोपं असताना फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, विलच्या सोबत फर्स्ट फॉर्म, काळ या पद्धतीने तुम्ही लक्षात घ्या. आता मी तुम्हाला चालू काळाबद्दल सांगतो. हे होते साधे काळ. काळ 3 प्रकारचे असण्याबरोबरच त्या 3-3चे पण 4-4 प्रकार असतात. तर हे साधे काळ मी तुम्हाला सांगितले. आता चालू काळ पहा. मी सांगितलेल्या माहितीच्या नंतर परत पुस्तकात दिलेली तुम्ही माहिती वाचा आणि चार्ट पूर्ण करा. म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित काळ समजून जातील आणि त्यांचा वापर करता येईल तुम्हाला. चालू काळामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची की बी सोबत क्रियापदाचं आयएनजीचं रूप येतं. इतकं बोल्ड मध्ये मी तुम्हाला लिहून का दाखवलं की चालू काळ म्हणजे काय असं तुम्ही स्वतःला विचारलं तर तुमच्या मनाने काय उत्तर द्यायचं की त्याच्यामध्ये बी येतं आणि बी सोबत आयएनजीचं रूप येतं. आता हे जे बी आहे, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळाची आत्ता जी थोड्या वेळ आधी मी माहिती दिली की वर्तमान काळामध्ये पहिलं रूप येतं, भूतकाळामध्ये दुसरं रूप येतं आणि भविष्य काळामध्ये विल सोबत पहिलं रूप येतं. फक्त एवढंच तुम्हाला या बीच्या ठिकाणी बदलायचं. चालू काळामध्ये बी सोबत आयएनजीचं रूप येतं, तर चालू वर्तमान काळामध्ये बीचे वर्तमान काळाचे शब्द येतील. बीची 5 रूपे आहेत. वर्तमान काळामध्ये बीचं रूप असतं एम, इज, आर. भूतकाळामध्ये बीचं रूप असतं वॉज, वेर. या 5 शिवाय कोणता 6वा शब्द बीचं रूप नाही. म्हणजे हे 5 शब्द तुम्हाला एक्स्ट्रा आठवण ठेवावे लागणार आहेत बी बद्दल. वर्तमान काळामध्ये बी वापरायचं म्हटलं तर काय वापरायचं तुम्हाला? एमीचा. एम कोणासोबत असतं? आय साठी असतं. इज कोणासाठी असतं? एकवचनी शब्दासाठी. आर कोणासाठी असतं? अनेकवचनी शब्दासाठी. म्हणजे मी जर म्हणत असेल श्याम जात आहे, श्याम एक जण आहे, तर मला काय म्हणावं लागेल? इज. श्याम इज गोईंग. तेच जर मी म्हणत असेल मुले जात आहे, मुले अनेकवचनी आहे, चिल्ड्रन, तर मला काय म्हणावं लागेल? आर. चिल्ड्रन आर गोईंग. आणि मी जर स्वतःबद्दल म्हणत असेल मी जात आहे, तर आई सोबत काय घ्यावं लागेल? एम. आणि वॉज वर पास्ट टेन्स मध्ये एकाबद्दल म्हणायचं तर वॉज आणि जास्त बद्दल म्हणायचं असेल तर वर. मुले जात होती, चिल्ड्रन वर गोईंग. श्याम जात होता, श्याम वॉज गोईंग. या पद्धतीने भविष्य काळामध्ये विल येतं आणि विल सोबत पहिलं रूप, तर बीचं पहिलं रूप काय राहणार आहे? हीच राहणार आहे, तर विल बी. आणि या सगळ्यासोबत त्याच्या पुढे काय वापरावं लागेल तुम्हाला? इकडे पहा काय वापरावं लागेल? आयएनजीचं रूप वापरावं लागेल. आयएनजी मधून काय व्यक्त होतं? चालू क्रिया व्यक्त होते, चालू काळ दिसतो. मग तुम्हाला जर चालू वर्तमान काळ बोलायचा असेल तर चालू काळाचं आयएनजी पण तिथे दिसायला पाहिजे आणि वर्तमान काळाचं एमीचा. चालू वर्तमान काळाची रचना कशी तयार होईल? मग वाक्याच्या सुरुवातीला करता येईल, कर्त्याच्या नंतर एमीजार येईल आणि त्याच्यानंतर आयएनजी येईल. तीच रचना छापलेली आहे चार्टमध्ये, जी की तुम्ही स्वतः बनवू शकता. फक्त आठवण काय ठेवायचे तुम्हाला? चालू काळ म्हटलं की बी सोबत आयएनजी. आता यांचं मी एखादं वाक्य तुम्हाला बनवून दाखवतो. समजा तुम्हाला म्हणायचं असेल मी वाचत आहे, तर मी वाचत आहे म्हटल्यानंतर या क्रिया आहे वाचण्याची. पहा वाचण्याचं काय झालं? वाचत म्हणजे त लागलेला आहे.
मराठीमध्ये जेव्हा क्रियापदाला त लागतं तर तिथे क्रिया चालू असते. मराठीमध्ये त लागतं आणि इंग्रजीमध्ये ING लागतं, असं तुम्ही आठवण ठेवा. म्हणजे पहिला शब्द हा झाला, दुसरा शब्द हा आणि तिसरा शब्द हा. मी साठीचं आई, आहे साठी कोणते शब्द येणार? M is are. ING सोबत कोणते शब्द वापरायचे? बी ची रूपे आणि बी चे रूप M is are. इथे तुम्हाला ING लावायचं आहे तर आहे साठी काय येईल? M आणि वाचत म्हणजे रीडचं काय होऊन जाईल? रीडिंग. आय एम रीडिंग तुमचं वाक्य होईल. आता याच वाक्याला समोर ठेवून तुम्ही तशी 25 वाक्य बनवू शकता. आय एम टॉकिंग, मी बोलत आहे. आय एम वॉचिंग TV, मी TV पाहत आहे. आय एम लिसनिंग टू न्यूज, मी बातम्या ऐकत आहे. आय एम प्लेइंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत आहे. 25 वाक्ये या पद्धतीने बनवायची आणि प्रत्येक वेळेस स्वतःला आठवण करून द्यायची की मी चालू क्रियेकरिता ING लावत आहे आणि वर्तमान काळासाठी ते M वापरत आहे. आता हीच वाक्य जर पास्ट टेन्सची असली तर हाच शब्द M च्या ऐवजी काय आला असता? वॉच. आणि जर फ्युचरची असली तर काय आलं असतं? तिथे विल. म्हणजे तुम्हाला जर म्हणायचं असेल मी वाचत होतो तर तुमचं वाक्य काय होणार? आय वॉज रीडिंग. आणि तुम्हाला जर म्हणायचं असेल मी वाचत असेन फ्युचर तर तुमचं वाक्य काय होईल? आय विल बी रीडिंग. फक्त तुम्हाला या पद्धतीने काळ बदलायचं. हे झाले चालू काळ. आता मी तुम्हाला पूर्ण काळाबद्दल माहिती देईन. पूर्ण काळाबद्दल जसं आत्ता मी तुम्हाला सांगितलं पूर्ण काळ म्हणजे काय? जर तुम्ही स्वतःला प्रश्न केला तर तुम्हाला उत्तर काय मिळालं पाहिजे त्याचं? पूर्ण काळ म्हणजे हॅव सोबत तिसरं. चालू काळ म्हणजे काय होतं? बी सोबत ING चं. पूर्ण काळ म्हणजे त्याच्यामध्ये क्रिया पूर्ण असते. आता वर्तमान काळाचं जर वाक्य असेल तर वर्तमान काळामध्ये पहिलं रूप येतं, भूतकाळात दुसरं रूप येतं, भविष्य काळात बिल सोबत पहिलं रूप येतं. हे मी काय सांगत आहे हे तुम्हाला व्यवस्थित कळत असेल. जर कळत नसेल तर तुम्ही या CD ला परत रिवाइंड करून पाहू शकता, मागे जाऊन पाहू शकता. अगदी सुरुवात करतानाच मी तुम्हाला वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ काय असतं सांगितलं होतं. तिथे तुम्हाला कळेल हेच मी म्हटलेलं. हॅवचं पहिलं रूप काय असणार आहे? हॅव. हॅवचं दुसरं रूप काय असणार आहे? हॅड. आणि विल सोबत पहिलं रूप म्हणजे विल हॅव. हे काय झाले? वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. आणि पूर्ण काळासाठी काय घ्यावं लागेल तुम्हाला? तिसरं रूप. तर पूर्ण काळांच्या रचना तयार झाल्या. हॅव सोबत तुम्ही तिसरं रूप वापरत असाल तर तुम्ही वर्तमान काळात पूर्ण झालेल्या क्रियेबद्दल बोलत आहात. उदाहरणार्थ तुम्हाला जर म्हणायचं असेल मी अभ्यास केला आहे. नुसतं मी अभ्यास केला म्हणायचं तर दोन शब्द होणार होते. आय स्टडीड. मी अभ्यास केला आहे वर्तमान काळ तर कोणता शब्द घ्यायचा तुम्ही? मी साठीचं आय, आहे साठीचं हॅव आणि अभ्यास केला म्हणजे नुसतं स्टडी नाही होणार तर स्टडीड. केला. ला म्हटलं की ईडी लावा. आधीच मी म्हटलं होतं तुम्हाला. आय शेवटचा शब्द आधी येतो. हॅव स्टडीड. आता आय हॅव स्टडीड या वाक्याला समोर ठेवून तुम्ही किती वाक्य बनवू शकता? मी जिंकलो आहे. आय हॅव वन असं तुम्ही म्हणू शकता. मी हरलो आहे. आय हॅव लॉस्ट. मी नापास झालो आहे. आय हॅव फेल्ड. मी पास झालो आहे. आय हॅव पास्ड. अशी वाक्य तुम्ही बनवू शकता. वेगवेगळी क्रियापदे घेऊन वाक्य बनवा. अभ्यास केला आहेच्या ऐवजी तुम्हाला मी अभ्यास केला होता म्हणायचं असेल, पास्ट टेन्स बोलायचं असेल तर तुम्हाला फक्त हॅवच्या ऐवजी काय वापरावं लागणार? हॅड. म्हणजे तुमचं वाक्य होईल आय हॅड स्टडी. मी अभ्यास केला होता. मी तुला फोन केला होता. कसं करणार इंग्लिशमध्ये तुम्ही? तुम्हाला जर एखाद्याला सांगायचं असेल मी तुला फोन केला होता, मी तुला फोन केला होता या वाक्यावरून काय दिसतं तुम्हाला? या वाक्यामध्ये क्रिया पूर्ण झालेली दिसते. पूर्ण झालेली दिसते तर तो पूर्ण काळ आहे. आणि जर पूर्ण काळ आहे तर त्याच्यामध्ये त्यासोबत तिसरं रूप यायला पाहिजे.
वाक्य पास्ट टेन्सचं आहे, तर हॅवचा पास्ट टेन्स काय असणार? हॅव. मी साठीचा शब्द, फोन करण्याच्या नंतर होताचा शब्द आणि फोन केलासाठी, फोन करण्याचं कॉल आपण घेतलं तर केला म्हणजे काय होईल? कॉल्ड. म्हणजे मी साठीचं आय, होतासाठी हॅड आणि फोन केला म्हणजे कॉल, राहिलेला शब्द तुलासाठीचं आय हॅड कॉल्ड यू असं तुम्ही सांगू शकता. या पद्धतीने वाक्य तुम्ही सोडवा. भविष्यकाळाचं सुद्धा तसंच वाक्य करू शकता. मी तुला फोन केला असेल, संध्याकाळी मी तुला फोन केला असेल, म्हणजे ती क्रिया भविष्यकाळामध्ये पूर्ण होईल असा त्याचा अर्थ. ती क्रिया पूर्ण झालेली नाही, भविष्यकाळात पूर्ण होईल. आय विल हॅव कॉल्ड यू इन द इव्हनिंग. यावेळेस ती आफ्टरनून असेल किंवा मॉर्निंग असेल, पण आपण त्याला इव्हनिंगबद्दल सांगत आहोत की इव्हनिंगमध्ये ती क्रिया पूर्ण झाली असेल. या पद्धतीने ती झालेली नाही. ती जर झालेली असती, आता मराठीच्या त्याच वाक्याचा अर्थ ती क्रिया झालेली आहे असा पण होऊ शकतो. त्याने मला फोन केला असेल, एक मिस कॉल दिसतोय असं बोलतो आपण. त्याने मला फोन केला असेल, त्या केला असेलचा अर्थ केला असला पाहिजे असा असतो. मग त्या झालं असलं पाहिजेसाठी मागच्या चार्टमधला शब्द कोणता शब्द होता? तो मस्ट हॅव. चार्टमध्ये पहा, ही मस्ट हॅव कॉल्ड मी असं तुम्हाला म्हणावं लागेल. याच्या पुढचे जे काळ आहेत पूर्ण चालू काळ. पूर्ण चालू काळ सामान्यपणे जास्त लागत नाही, तरी पूर्ण चालू काळ म्हणजे आत्ताच जी माहिती तुम्ही पाहिली पहा. पूर्ण काळ म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं हॅव सोबत तिसरं रूप, आणि चालू काळ म्हणजे मी तुम्हाला सांगितलं बी सोबत आयएनजीचं. बस या दोघांनाच मिक्स करायचं. हॅवच्या पुढे तिसरं रूप येईल तर बीचं तिसरं रूप असतं बी, आणि आयएनजीचं रूप. म्हणजे जेव्हा तुम्हाला पूर्ण चालू क्रियेची वाक्य बोलायची असते, पूर्ण चालू क्रिया म्हणजे काय? पूर्ण चालू क्रिया म्हणजे ज्याच्यात क्रिया आधीपासून होत आलेली असते. क्रिया आधीपासून होत आलेली आहे दाखवायचं असेल तर काय घेणार तुम्ही? हॅव बीन, आणि त्याच्यासोबत काय वापरायचं? आयएनजी. उदाहरणार्थ तुमचं वाक्य होईल आय हॅव बीन, आणि आयएनजी म्हणजे जसं थिंक वापरायचं असेल तर थिंकिंग. या वाक्याचा अर्थ आहे मी विचार करत आलेलो आहे. मी विचार करत आहे. मी विचार करत आहे म्हणजे मी सध्याच्या चालू क्रियेबद्दल बोलतोय. आय एम थिंकिंग. मी विचार करत आलेलो आहे याचा अर्थ ती क्रिया आधीपासून सुरू आहे. क्रिया आधीपासून सुरू आहे तर काय वापरायचं? हॅव बीन वापरायचं. मी काम करत आलेलो आहे. आय हॅव बीन वर्किंग. तू टी व्ही पाहत आलायस. यू बीन वॉचिंग टी व्ही सिन्स मॉर्निंग, सकाळपासून. टाइम वेस्ट करत आलायस तू. आता टाइम वेस्ट करत आलायस म्हणजे ती क्रिया आधीपासून आहे. आधीपासून आहे म्हणजे कोणता शब्द वापरायचा तुम्ही? हॅव बीन वापरायचा, आणि त्याच्या पुढे काय घ्यायचा? येच. तेच वाक्य जर पास्ट टेन्स मध्ये असेल तर हॅवचं पास्ट टेन्स हॅड होईल. फ्युचर असेल तर नुसतं विल जोडून टाकायचं. सुरुवातीला वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळाचा जो मी फरक सांगितला तोच फरक सगळीकडे अप्लाय करायचा. शिवाय आता हे जो चार्ट मी तुम्हाला समजावून दिला, याच चार्टला संक्षिप्तमध्ये जे 29व्या आणि 30व्या पेजवर दिलं त्याचा वापर करायचा. पण जर तुम्ही यांची वाक्य कराल तर त्याचा वापर करण्याची कमीच गरज पडेल. तरी सुद्धा तो चार्ट सोबत ठेवा. अडचण असली तर बघता येईल तुम्हाला.